नमस्कार. नमस्कार सर. आज माझ्यासोबत आशा पवार आणि शंकर पवार आहेत. त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर हे सिंदखेडहून आलेत. सिंदखेड राजा, जिथं जिजामातांचं जन्मस्थान आहे आणि बुलढाणा जिल्हा येतो. गेली 20 दिवस आनंदकुंजमध्ये आहेत. त्यापैकी वैशिष्ट्य असं आहे, आपल्याकडे बरेचसे फॉरेनर्स येतात, साऊथ आफ्रिकेहून येतात, ऑस्ट्रेलियाहून येतात. ते कुठेतरी 10 दिवसापेक्षा जास्त राहतात. कधी 20 दिवस, कधी 21 दिवस, 22 दिवस उपवास करण्याचा उल्लेख आमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. पण यांनी आज 19वा दिवस आहे आणि पूर्ण 18 दिवस उपवास केलेला आहे. बरोबर आहे का? बरोबर. म्हणजे एखादा ध्यास घेतला तर तो ध्यास कसा पूर्ण करू शकतो. खरोखर म्हणजे जिजामातेच्या जन्मस्थानावर तुम्ही आलात, तुमच्याकडे कुठेतरी ती तपश्चर्या करण्याचं व्रत आहे, म्हणूनच तुम्ही हे करू शकलाय. तर काय अनुभव राहिला गेल्या 20 दिवसामधला? माझा अनुभव असा आहे, माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे कसं की माझं वजन वाढलेलं आहे आणि माझे गुडघे खूप दुखत होते. तर मी बरेच असे डॉक्टर केले, पण मला काही तिथे फरक पडला नाही. पण इथे एक वेळेस माझा मुलगा येऊन गेलेला आहे. त्याचं नाव श्याम शंकर पवार आणि तो डॉन बॉस्कोला टीचर आहे. तर त्याने तो अनुभव घेतलेला. तर तो मला काय बोलला, मम्मी तू एवढी त्रस्त आहेस, इकडे तिकडे तू एवढे पैसे घालवतेस, त्याच्यापेक्षा तू आहे ना निसर्गरम्य आणि खरंच आपल्याला आपल्या तब्येतीला, आपल्या मनाला, तन मन आणि धन ह्या गोष्टी कशा आहेत. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मनाला पटलं पाहिजे, धन म्हणजे आपण कुठे पैसा वापरायला लागलो. त्या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी तुला मिळतील. त्याचं नाव आहे आनंदकुंज. तर मी म्हटलं आनंदकुंज? तर हो मम्मी, अगं आनंदकुंज हा म्हणजे दवाखाना नसून हा आश्रम आहे. तिथे अक्षरशः मी गुरुपरंपरा अनुभवली आणि गुरुपरंपरा त्याच्यातून तुला तिन्ही गोष्टी मिळणार. म्हणजे तुला तुझ्या मनालाही आनंद होणार, तुझ्या मनाचं औषध, तुझ्या तनाचं औषध आणि तुझ्या धनाचं औषध. म्हणजे ह्या गोष्टी तिन्ही एकत्र कुठं मिळतील, तर तुला आनंदकुंजमध्ये मिळतील. तर मला मुंबईच्या डॉक्टरांनी 5.5 लाख रुपये खर्च सांगितला होता गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी. तर तो बोलला, मम्मी तू 5.5 लाख खर्च करण्या अगोदर तू काय कर, एकदा हा अनुभव घे. तर म्हटलं चला, आपला मुलगा आपल्याला एवढं कळकळीने सांगतोय तर आपण जायला पाहिजे. मग आम्ही आलो तर आम्ही येणं म्हणजे साक्षात भगवंतानी दिलेलं आम्हाला एक सुंदर असं प्रेझेंट पॉकेट आहे की त्याला शास्त्रामध्ये योग म्हणतात. योग म्हणजे खरंच योग म्हणजे आपल्याला साध्य करायची जागा, आणि ती योग म्हणजे साध्य करण्याची जागा, आणि ती करण्यासाठी आलेला योग म्हणजे योगायोग. तर हा योगायोग आला आणि त्या योगायोगाने मी आनंदकुंजला पोहोचले. तर आनंदकुंजमध्ये पोहोचल्यानंतर मला असा अनुभव आला की निसर्गरम्य वातावरण, की आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आता चालू असलेल्या परिस्थितीमध्ये असं दिसणं, असं मिळणं कठीण आहे. म्हणजे शक्यच नाही आहे. सिटीमध्ये शक्य नाही, ग्रामीण भागामध्ये शक्य नाही. पण इथे मला ते सगळं म्हणजे मिळालं की आता म्हणजे मला आता माझ्या पुण्यानं, माझ्या सौभाग्याने मिळालेले पाटील सर. तर मी पाटील सरांना पहिला नमस्कार करते आणि पाटील सरांबद्दल मला 2 शब्द बोलायचे की इतकी सुंदर व्यवस्था आहे इथे की सकाळी आम्ही म्हणजे ते आम्हाला तर सवयच आहे सकाळी 4ला उठायची, पण आम्ही 4:30ला उठतो. सकाळी पहिलं स्नान करतो, 6ला जातो, तिथे आम्ही योगा करतो. योगा झाल्यानंतर आम्हाला बरंच असं मार्गदर्शन केलं जातं. त्याच्यानंतर आमची मॉलिश केल्या जाते. मॉलिशच्या नंतर आम्हाला बरेच असे म्हणजे आमच्या तब्येतीसाठी जे जे काही लागेल ते सर्व इथं केल्या जातं. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बाहेर जाऊ त्यावेळेस आपल्याला असा अनुभव येतो की सध्या परिस्थिती अशी आहे हॉस्पिटलमध्ये की सकाळी पेशंट उठल्याबरोबर त्याचं ब्लड घेतलं जातं, त्याच्या अनेक अशा त्याच्या तपासण्या केल्या जातात. सकाळचे रिपोर्ट संध्याकाळी येतात, संध्याकाळी एक, दुसऱ्या दिवशी सकाळी एक. म्हणजे असं त्या पेशंटमध्ये सारखा आदलबदल आणि ह्या अशा त्या चाचण्या, त्या परीक्षा, ते बदल बघून तो पेशंट इतका घाबरतो आणि खूप भांबावून जातो. पण इथे मला असा अनुभव आला
की ज्यावेळेस मी सरांचं ते हॅपी थॉट्स हे ऐकलं त्यावेळेस मला माझ्या स्वतःच्या सर्व चुका कळल्या की जीवनामध्ये मी कसं वागायला पाहिजे होतं. माझी वागणूक तर अत्यंत सुंदरच आहे, पण त्याच्यातून सुद्धा माझ्या झालेल्या चुका त्या मला कळल्या. आणि विशेष म्हणजे इथे सरांनी एवढं बरंच काही असं सर्व सांगितलेलं आहे की ती मी आता थोड्या शब्दामध्ये मी नाही सांगू शकत. पण येण्यासारखं, घेण्यासारखं, अवलंबण्यासारखं आणि जीवन आपलं सुखी बनवण्यासाठी आनंद कुंज हे म्हणजे परम सुंदर असं औषध आहे. तुमच्या एकंदर बोलण्यातून आता जाणवतंय मला खरोखर म्हणजे जिजामाता तिथे जन्म घेतला त्या मातीतून तुम्ही इथे आलाय. तुमच्याकडून जे काही सहजपणे उत्स्फूर्तपणे या गोष्टी येतात. आता मला सांगा तुम्ही इथे आलात, इथे 20 दिवस राहिलात, हा उपवास करण्याचा निर्धार कसा झाला? तर सरांच्या एका वाक्यामध्ये होतं, जो मरता वो क्या नहीं करता. हे बघा, ज्यावेळेस माणसावर कठीण परिस्थिती येते त्यावेळेस माणूस काहीही करायला तयार होतो. पण काहीही म्हणजे असं काय, तर काहीही नव्हे. सरांनी असं दिलेलं औषध आहे की त्या औषधातून तू पूर्णपणे बरा होणार आहेस, बरा होऊन तू घरी जाणार आहेस आणि उद्या तू जगाला सांगू शकतोस की आनंद कुंजमधलं शिवंग नावाचं जे औषध आहे की ते जगाला पुरून उरलेलं आणि परिपूर्ण औषध आहे. सर्वतोबाजूनी पेशंटला पूर्ण करण्याची व्यवस्था आनंदकुंजमध्ये आहे. आणि आनंदकुंज नावामध्येच हे एवढं भरलेलं आहे, आनंद आणि कुंज. कुंज म्हणजे की माझ्या भोवती ते वलय माझ्या भोवती वलय करतं, माझ्या भोवताली ते फिरतं आणि त्या फिरण्यातून मला आनंद होतो, मी दुरुस्त होते आणि मी दुरुस्त होणारच आहे. आणि माझा हा 20 दिवसाचं जे माझं ॲडमिशन होतं, माझ्या मिस्टरांचं 10 दिवसाचं, माझं 20 दिवसाचं. तर मी 20 दिवसाचं ॲडमिशन का घेतलं ह्याच्या पाठीमागचे कारण की 10 दिवसामध्ये मी येणार, घाईघाईमध्ये कोर्स करणार आणि निघून जाणार. कारण मला आनंदकुंजमध्ये सगळंच काही बघायचं होतं, तंतोतंत. एक विषय असेल तो मी 2 वेळेस ऐकला, त्याच्यामुळं तो सगळा विषय माझ्या अंगामध्ये कसा भरून उरला, पुरला. म्हणजे घागर भरते आणि पाणी कसं ओसंडतं तसं सगळं मला इथं मिळालेलं आहे, मी भरून पावलेली आहे. मी सांगू इच्छिते की खरंच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारत देशाला नितीन सरांचा इतका स्वाभिमान असावा आणि स्वाभिमान धरावा. का तर हे जुनं औषध परत तुम्ही नवीन करून जगाच्या समोर मांडलेलं आहे आणि अत्रस्त जगाला तुम्ही दुरुस्त करणार आहात आणि जगाचे तुम्ही खूप आशीर्वाद घेणार आहात. ताईंच्या बोलण्यावरून आज 19वा दिवस आहे, आज उपवास सोडलाय त्यांचा, पण त्यांच्या बोलण्यामध्ये किती धार आली आहे. 18 दिवस न काही खाता पिता राहणं, तो अनुभव थोडासा शेअर करा. हे कशामुळे शक्य झालं? तुम्हाला उपवासात भूक नाही लागली का? तर हे म्हणजे मी तर अशी ही वारकरी संप्रदायातलीच मुलगी आहे. मी उपवास करणे हे फार मला आवडतं. पण इतके दिवस मी उपवास कसे केले? मी एकादशी करायची, मी भरपूर खायची, सोमवार करायची, भरपूर खायची. म्हणजे उपवास करणे आणि खाणे आणि खाऊन खाऊन ही तब्येतीची अशी वाट लागलेली आहे. वजन झालं होतं पूर्वी? तर माझं वजन होतं 92 किलो, म्हणजे 91 किलो 800 पॉईंट, म्हणजे ते 92 झालं. तर आणि आता किती झालंय? आता माझं वजन आहे 81 किलो. ओके, म्हणजे ऑलमोस्ट 11 किलो कमी झालंय. 11 किलो वजन कमी झाल्यानंतर गुडघ्यावरचा ताण कितपत आहे? त्याच्यावरचा ताण कमी झाला आणि हलकं हलकं वाटायला लागलं. म्हणजे इथली औषधीच अशी आहे, मांडी घालून बसणं वगैरे शक्य झालं, मांडी घालून बसता येतं, मला योगा करता येतो, मला बरेच असे म्हणजे जे काही पोटावरती झोपून दोन्ही पाय मागे धरून धनुरासन करता येत नव्हतं, ते शक्य झालंय. ते शक्य झालेलं आहे. म्हणजे ज्या बऱ्याच अशा 5.5 लाख रुपये खर्च करण्याची गरज नाही ऑपरेशनची. नाही. हे सगळं सहज सुलभ बिनखर्चिली अशी या शिवांगी चिकित्सेमुळे झालंय असं म्हणायचंय. खरंच दर्शकांना विचारायचं असतं की बाबा हे उपवास कसं शक्य आहे. काही लोक म्हणतात डॉक्टर मी 3 तास न खाता पिता राहतो. पण तुम्हाला हे असं वाटलं नव्हतं का बाबा आपल्याला एवढा दिवस उपवास जमेल का? हे सांगायचं मला की मला कधीच असं वाटलं नव्हतं की हा उपवास असा असेल आणि मला जमेल. पण सर मी मानते की शिवंभूमुळे आणि शिवंभूपान आणि जलपान ह्या दोन्हीमुळे हा उपवास शक्य आहे आणि शारीरिक शुद्धीकरण सुद्धा शक्य आहे आणि खूपच छान तुमची ट्रीटमेंट आहे. सोबत तुम्ही पण होतात. पहिले 10 दिवस शंकर साहेबांनी पण उपवास केला
है ना, उपचार घेतले. किती दिवस तुम्ही उपवास केला, तुम्हाला काय लागलं? सर मी 10 दिवसाचं माझं ऍडमिशन होतं, मी 8 दिवस उपवास केले. 8 दिवसामध्ये माझं 7 किलो वजन कमी 7 किलो कमी झालंय. पण एकंदरीत मला असं सांगायचं आहे की वजन तर कमी जास्त ठीक आहे, पण इथे येऊन मला जो आनंद मिळाला त्याचं वर्णनच मला करता येत नाही. आय एम व्हेरी सॅटिस्फाय, एकदम म्हणजे खूप खूप सॅटिस्फाय. सांगायचं झालं तर त्याचं वर्णन करायला खूप वेळ लागेल, पण थोडक्यात सांगतो की सरांनी मला जे शिकवलं इथे त्याच्यातून मी 4-5 गोष्टी घेऊन जाणार आहे घरी. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या मला कामाला येणार आणि मी सगळ्यांना सांगणार. तर मला इथली 6 स्टार थेरपी खूप आवडली की त्या 6 स्टार थेरपीमध्ये सरांनी एवढं सगळं सांगितलंय की शिवांभू, साधना, त्याच्यानंतर सत्संग, त्याच्यानंतर मौन, त्याच्यानंतर स्माईल आणि सगळ्यात लास्टची जी थेरपी ती आहे सेवा. तर ती आपण स्वतः लोकांना जेवढी देता येईल तेवढी सेवा द्या. आणि त्या सेवा देताना मग असं वाटतं की नाही मी सेवा देऊन राहिलो, काम असं म्हणून वाटत नाही, मी सेवा देतोय, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो. दुसरं असं की सकाळचं योगा, नंतर प्राणायाम, त्याच्यानंतर मग सरांनी आम्हाला हे शिकवलं की तुम्ही जीवन जगता की ढकलता. तर ते मला आज कळलं की मी एवढे दिवस मी जीवन ढकलत होतो, पण सरांनी सांगितल्यानंतर मला आता त्या जीवनाचा अर्थ कळला की जीवन हे जगायचं असतं. आणि सरांनी ते सांगितलं की तुम्ही जीवन जगता म्हणजे कसं, तर तुमचा प्रत्येक श्वासावर तुमचा कंट्रोल पाहिजे आणि श्वास तुम्हाला बघता आला पाहिजे की त्या श्वासाबरोबर तुम्ही चालले पाहिजे, मग तुम्ही जगता. तर मी ते खूप अनुभवलं आता ह्या 10 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये. तर तो मी प्रयोग केला, तर त्याचा मला आत्ताच्या आत्ता रिझल्ट आलेला आहे, खूप छान. आणि त्याच्यानंतर मग हे काय एक उदाहरण दिलं सरांनी की तुम्ही हातावर नियमित संयमाचा पेला ठेवा. असा पेला ठेवा की तुम्हाला तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो पेला पाण्याने फुल भरलेला, आणि तुम्ही चालताना, बोलताना, बसताना, उठताना त्याच्यात तो पाणी सांडायला नको. म्हणजे तुम्ही असा संयम राखा की तुमचं कुठंच संयम ढळला नाही पाहिजे, मन इरिटेट नाही झालं पाहिजे की तो. आणि असं थोडंसं असं मनाला वाटलं की ग्लासातलं पाणी, ग्लास हलतोय, पाणी हलतोय, लगेच सरांची आठवण येणार की सरांनी सांगितलं ग्लास हलू द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही टोटल तुमच्यावर कंट्रोल ठेवायचं. आणि एक मला खूप आवडलं तो भरलेला पेला. त्याच्यापासून मी एक जीवनासाठी माझा अर्थ घेऊ शकते की भरलेला पेला म्हणजे तो माझ्या जीवनाचा संयम आहे. आपल्यासाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर अख्ख्या भारतासाठी पाटील सरांच्या 3 पिढ्या इथं कार्यरत आहेत, तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि असेच आमच्यावर आशीर्वाद असू द्या. आम्ही आजारी असो किंवा नसो, पण आम्ही परत परत इथं भेटायला येणार आहोत. तुमच्या जीवनामध्ये नेहमी ते संपूर्ण श्वास लाभत राहू दे, शेवटी लाभणारच.